नमस्कार. शासकीय कर्मचाऱ्यांना ई-के-वाय-सी पूर्ण केल्याशिवाय माहे एप्रिल आणि माहे मेचे पेमेंट अदा होणार नाही. आपण ई-के-वाय-सी केली असेल तर आपण आता काय करायचे याचीच माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्या अगोदर आपण जर अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील, ज्यामध्ये शासनाचे परिपत्रक, त्यानंतर मोबाईलवरून ई-के-वाय-सी कशी करायची, ई-के-वाय-सी करताना आपले जर अकाउंट पगार खाते जे आहे तेच जर तिथे आधारला लिंक नसेल तर ते खाते चेंज कसे करायचे, त्यानंतर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मोबाईलवरूनच आधार मॅपिंग, आधार सीडिंग, आधार लिंकिंग याविषयीची संपूर्ण माहिती घेतली आहे. ज्यांनी तो व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी ते व्हिडिओ परत एकदा बघून घ्या. आणि चला आता या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आपण ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपणास काय करायचे आहे, सदरील ई-के-वाय-सी पूर्ण करण्यापूर्वी अधिकारी कर्मचारी यांच्या बँक खात्याशी आधार संलग्न असलेले बँक खाते सेवार्थ प्रणालीत अद्ययावत केले असले पाहिजे. अशा प्रकारचे शासनाचे निर्देश आहेत, ज्यामध्ये सेवार्थ प्रणालीत उपलब्ध असलेले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसेल तर ते खाते त्वरित बदलण्यात येऊ शकते. म्हणजे ज्यामध्ये आपण बघू शकता आपले जर बँक खातेच आपण ते चेंज करू शकतात. त्या अगोदर आपण बँक खाते जर आपल्याला तेच ठेवायचे असतील तर आपण ई-के-वाय-सी करा आणि त्या संबंधीचा फॉर्म आपल्या जे सेवार्थ प्रणाली हाताळतात त्यांच्याकडे देखील आपण देऊ शकता. आता ते फॉर्म काय, त्या फॉर्मची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. तेथून आपण ते फॉर्म डाउनलोड करू शकता. सेवार्थ प्रणालीत नोंदविलेला पॅन क्रमांक चुकीचा असल्यास नोंदविण्यात आलेला पॅन क्रमांकाशी दुरुस्ती करून अद्ययावत करण्यात यावा. आता यामध्ये पॅनचे कशा प्रकारे चेक करायचे त्या संबंधित देखील आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती बघितली आहे. चला यानंतर आता सदरील ई-के-वाय-सी प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी व्यक्तिशः पूर्ण करायची आहे. हे एक गोष्ट लक्षात घ्या. हे आपलं काम आहे, आपण पूर्ण करायचे आहे. आणि या संबंधीचं प्रमाणपत्र आहारण व संवितरण अधिकाऱ्याकडे जमा करायचे आहे. आता हेच प्रमाणपत्र आपण स्वतः जमा करायचे आहे. त्यासाठी आपण ई-के-वाय-सी पूर्ण झाली असेल म्हणजे ई-के-वाय-सी झाली म्हणजे असे काही नाही, आपणास त्या संबंधीचे प्रमाणपत्र देखील संवितरण अधिकाऱ्याकडे द्यायचे आहे. आता आहारण अधिकारी यांनी असे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सेवार्थ प्रणालीत देण्यात आलेल्या ई-के-वाय-सी अपडेटेशन रिपोर्टमध्ये सदरील अधिकारी कर्मचारी यांची नोंद करावयाची आहे. आता ते संपूर्ण काम त्या संबंधित विभागाचं आहे, ते करतील. त्यामुळे आपलं काम एकच आहे, आपण हे प्रमाणपत्र संबंधित त्या अधिकाऱ्यांकडे द्यायचे आहे.